राम राम मंडळी. आमच्या आत्याबाईचा त्यांच्या मुदलीवर आणि त्याच्या व्याजावर लय जीव, म्हणजे त्यांच्या लेका नातवावर आणि आम्हा दोघी मायालिकीसनी आगाव म्हणीत बाजूला सारखी बघा. आमच्या आत्याबाई घट उठवाया आलत्या तवा ठिकभर वाल्या भुईमुगाच्या शेंगा आणल्या होत्या. शेंगा दिसताच माझा लेक आणि सासूबाईचा लेक त्यांच्या मागं खाऱ्या शेंगा बनवू म्हणीत तुंतुनं लावलं होतं बघा. आणि ते तुंतुनं हळूच त्यांनी माझ्या मागं सरकावलं. मग म्या बी गमेलभर शेंगा अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून मग खळाखळा पाण्यानं धुवून समधी माती काढून एक एक शेंगा टुचुक टुचुक करीत अर्ध्याला सालपाट मोडून घेतलं आणि ज्याला खायचं होतं त्याला बी कामाला लावलं बघा. मग ह्या समध्या शेंगा कुकरमध्ये भरून त्यामध्ये मुठभर खडं मीठ बसवून शेंगा तरंगोस्तर पाणी वतून मीठ हलकसं खाल्लीकडं दाबून वरनं कुकरचं झाकण लावून कुकरला गपगुमानं 5 शिट्ट्या माराय सांगून दुसरं काम करायला घेतलं. 5 शिट्ट्यामध्ये शेंगदाणं चांगलं मऊ शिजत्यात बघा. कुकरमधली वाफ कमी झाल्यावर ना कुकर उघडून समध्या शेंगा घमेल्यात ओतून ठेवायच्या, म्हणजे वरवरच्या शेंगामध्ये बी मीठ मिसळेल. 15-20 मिनिटानं समध्या शेंगा गाळून कपडावर 2-3 दिवस कडक उन्हामध्ये वाळू द्यायच्या. आमच्या आत्याबाई म्हणतात तशा खुळखुळ शेंगा वाजायला लागल्या म्हणजे खाऱ्या शेंगा तयार बघा. आणि या खाऱ्या शेंगा खाल्ल्यावर शेंगा लय भारी झाल्यात असं आत्याबाईला फोनवर सांगित बाप लेकानं मला ह्या यायला बी बाजूला सारीत आत्याबाईला ठेंगा दावला. तुम्ही मात्र दाबा ठेंग्याचं बटन.